नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुमित्रा ही दरवाजाच्या मागे लायब्ररी रूममध्ये लपलेली असते आणि ऋषिकेश दरवाजा उघडतो आणि आत डोकावून पाहत असतो. इकडे तिकडे शोधतो, परंतु सुमित्रा आता खूप अशी घाबरलेली असते. नक्की आता काय करू आणि काय नाही अशी तिच्या जीवाची अवस्था होते. ऋषिकेश डोकावतच असतो आणि तोच आता मागून जानकी येते. जानकी म्हणते की ऋषिकेश. तेव्हा ऋषिकेश लगेच मागे वळून पाहतो तर जानकी विचारते की ऋषिकेश, अहो तुम्ही ओवीला न्यायला आलात हे मला नाही सांगितलं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो. तर सुमित्राच्या आता जीवात जीव येतो, कारण जानकीचा आवाज तेथे तिने ऐकलेला असतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, सांगितलं असतं तर मी तिला आणि तिच्या आजीला भेटून दिलं असतं. त्यावर तर जानकी विचारते की म्हणजे काय नेमकं ऋषिकेश? अहो ओवी तुम्हाला सांगते की तिची आजी येथे नाही आली म्हणून. खोटं बोलेन का आपल्याबरोबर? आणि हे बघा, मुळातच तिची आजी जर तिला भेटायला आली तर काय फरक पडतो? त्यावर आता ऋषिकेश म्हणतो, जानकी पुन्हा मला त्याच विषयावर नाही बोलायचं. काल मी इतकं बजावून ठेवलं होतं, सांगितलं होतं तरी सुद्धा आल्याच ना त्या माझ्या मुलीला भेटण्यासाठी. पण का? तेव्हा आता जानकी विचारते की ऋषिकेश, तुम्हाला कोणी सांगितलं की त्या येथे ओवीला भेटायला आल्या होत्या? तर ऋषिकेश म्हणतो की मला फोन आला होता. लोकांना असं वाटतं की ओवी आणि तिच्या आजी ह्या एकमेकींना भेटतात आणि आपण मात्र लोकांना फसवतोय. आणि हे पग, लोकांनी जर आपल्याला खोटं ठरवलं तर आपल्या कंपनीला नुकसान होईल हे तुला कळते का जानकी? त्यावर आता जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो तुम्ही काय इतके पॅनिक होतात? अख्खी शाळा तुम्ही पिंजून काढली, सापडल्यात का तुम्हाला त्या? आता ऋषिकेश म्हणतो की नाही, कदाचित मला बघून त्या पळून गेल्या असतील. सुमित्रा आता ही सर्व ऐकत असते आणि सुमित्राला खरंच असा जीव इतका घाबरलेसा होतो. काय करू आणि काय नाही अशी सुमित्राची अवस्था होते. तेवढ्यात आता जानकी ऋषिकेश बोलत असताना ओवी ही आवाज देते की आई आणि बाबा. तेव्हा आता जानकी म्हणते की हो हो आलो. तर आता जानकी ऋषिकेशला म्हणते की चला, ओवी आपल्याला हाक मारते. एकतर शाळा केव्हाची सुटली, तिला भूक लागली असेल, चला बरं निघूयात आपण. म्हणून आता जानकी आणि ऋषिकेश लगेच बाहेर येतात. तोच लगेच ऐश्वर्या सुद्धा तेथे लपलेली असते आणि ती लगेच बाहेर निघते. तर आता ते गेल्यानंतर सुमित्रा तेथे रूममध्ये असते आणि जानकी ऋषिकेश गेल्यानंतर सुमित्राचा जीवात जीव येतो. वाचलं एकदाची असं तिला वाटतं. तेव्हा ओवी धावतच जानकी आणि ऋषिकेश जवळ येते. तेव्हा आता जानकी तिला समजावते की चल बाळा, आता निघायचं आपल्याला. तेव्हा ऋषिकेश रागाने म्हणतो की ओवी, अगं तुझी बॅग कुठे आहे? तर ओवी सुद्धा घाबरलेली असते. ओवी म्हणते की बाबा बॅग तिकडे आहे. तेव्हा आता जानकी ओवीला चल म्हणते तर ऋषिकेश म्हणतो की थांब ओवी, मी बॅग घेऊन येतो. तेव्हा मात्र आता ऋषिकेश, जानकी, ओवी निघून गेल्यानंतर आता ही ऐश्वर्या त्या लायब्ररीच्या रूममध्ये येते. तिला माहिती असतं की आता येथे सुमित्रा लपलेली आहे म्हणून ती आता हळूच येते आणि बाहेरून दरवाजाची कडी लावून घेते आणि तेथे आता चावी सुद्धा असते. तर ती चावी घेते आणि कुलूप सुद्धा लावते आणि आता मनात म्हणते की हो हो सुमित्रा रणदेवे, घे आता आनंद ह्या रूममध्ये. शाळेचा जरा आनंद घे, घरात तर खूप अशी मास्तरीन बाई बनत असते. आता पुढचे 2 दिवस या खोलीतच बसून तू आता धडे गिरव, कारण आता 2 दिवस शाळेला सुट्टी आहे आणि जेव्हा ही शाळा उघडेल, सुट्टी संपेल, तेव्हा मात्र या जगातून तुझा सेंड ऑफ झालेला असेल. म्हणून ऐश्वर्या इतकं घाणेरडं असं कारस्थान करते. सुमित्राला आता असं वाटत असतं की आता मी येथून बाहेर पडेल. तिला माहिती नसतं की आता ही नालायक ऐश्वर्या येते आहे म्हणून. तेव्हा आता ऐश्वर्या ही जी चावी आहे ते कुलूप लावून चावी सुद्धा आपल्या पर्समध्ये टाकते आणि तेथून जायला निघते. तर ऋषिकेश, जानकी, ओवी आता गेटच्या बाहेर येतात आणि ते सुद्धा आता तेथून गेलेलेच असतात. तर आता सुमित्राला असं वाटतं की नक्की आता गेले असतील, म्हणून सुमित्रा आता अगदी घाम वगैरे सर्व काही पुसते आणि दरवाजा उघडायला येते. परंतु तिला मात्र आता काही दरवाजा उघडायला तयार नसतो. जोरजोराने ती दरवाजा वाजवते. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं बाई, दरवाजा तर बाहेरून बंद झाला. म्हणून आता सुमित्रा खूप अशी घाबरते आणि तिला टेन्शन सुद्धा खूप येतं. तेव्हा मात्र आता सुमित्राला खूप टेन्शन येतं. ती म्हणते की कोणी आहे का? अरे मी आतमध्ये बंद झाले म्हणून. ती आता अगदी जोराने ओरडते. सर्वत्र तो आवाज घुमतो आणि आता ऋषिकेश, जानकी, ओवी हे तर आता गेटच्या सुद्धा बाहेर भरपूर म्हणजे दूर आलेले असतात. सुमित्रा आता खूप घाबरते. कुणाला माझा आवाज सुद्धा ऐकू जात नाही, मी काय करू? आणि आता तर एकदम शाळा उद्या उघडल्यानंतरच माझ्या इथून सुटका होईल. म्हणून आता सुमित्राला खूप असं गोदमरून जाण्यासारखं होतं. आणि तेवढ्यात मात्र आता सुमित्राला हे सुद्धा आठवतं की ओवीचं बोलणं की उद्या शाळा सुटल्यानंतर 2 दिवस भेटता येणार नाही,
कारण शाळेला सुट्टी आहे, सॅटरडे आणि संडे असल्यामुळे 2 दिवस सुट्टी आहे हे सर्व काही आता आठवते। तर 2 दिवस आता ही रूम उघडणार नाही आणि शाळेला सुट्टी असेल म्हणून सुमित्राला आणखीन टेन्शन येते। सुमित्रा म्हणते की बापरे, ओवी तर म्हणाली होती शाळेला 2 दिवस सुट्टी आहे आणि डोक्याला हात लावते की म्हणजे मी 2 दिवस इथे, म्हणून आता तिला खूप असं घाबरल्यासारखं होतं। त्यानंतर जानकी, ऋषिकेश, ओवी घरी येतात तर जानकी ही त्यांच्यासाठी अगदी अद्रक घालून चहा बनवते, त्यांना आणून देते आणि ओवीला म्हणते की चहा बिस्किटे घे, व्यवस्थित खाऊन घे, होमवर्क नंतर कर। तेव्हा आता ऋषिकेश समोरच असतो, तो ओवीला तेथेच बसून विचारतो की ओवी अगं घाबरू नको प्लीज, मला खरं खरं सांग की आजी तुला भेटायला शाळेत आली होती ना? तेव्हा ओवीला आता सगळं काही आठवतं की आजी तिला भेटायला आली होती। तेव्हा ओवी फक्त खाली मान घालून उभी असते, ती काही उत्तर ऋषिकेशला देत नाही। तेवढ्यात जानकी सुद्धा जवळ येते। तेव्हा ऋषिकेश अगदी शांतपणे विचारतो की ओवी बाळा, अगं तू घाबरू नकोस, मी तुला चिडून नाही विचारलं आणि बाळा चूक तुझी नाही, तू तर शाळेत गेली होती, मी भेटायला नको असं बजावलं होतं, सांगितलं होतं, तरी सुद्धा त्या रणदिवे बाई तुला भेटायला आल्या होत्या, म्हणून ऋषिकेशची जीवाची आता तळतळ होत असते। तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश बाद झालं, ऋषिकेश का असे करतात? आणि ओवीला म्हणते की ओवी शांत हो, घाबरू नको। आणि ऋषिकेशला म्हणते की बघितलंस ना तुम्ही ओवी किती घाबरली म्हणून, का तुम्ही एखाद्या गुन्ह्याची तपासणी केल्यासारखं धागेदोरे उकरून काढतात? अहो ऋषिकेश, ती लहान मुलगी आहे, हे सुद्धा कळत नाही का ऋषिकेश तुम्हाला? आणि ओवी तुम्हाला सांगते ना ती तिच्या आजीला नाही भेटले, तरी सुद्धा तुम्ही ओवीवर विश्वास ठेवत नाही। खरंच ती नसेल भेटली तिच्या आजीला, आणि जर भेटली असती तर ती हो म्हटली असती। ओवी आता खाली मान घालून अगदी नाराज असते, थोडेसे डोळ्यामध्ये पाणी सुद्धा तिच्या येत असतं। तेव्हा जानकीचं लक्ष जातं आणि जानकी परत तिच्याकडे बघत ऋषिकेशला म्हणते की जरी भेटली असेल तरी ती तिच्या आजीला भेटली असेल, त्याने काय फरक पडतो? अहो त्या तिच्या शत्रू नाहीत। त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की शत्रूचा प्रश्न नाही जानकी, ओवी अजून लहान आहे, तिला कळत नाही की तिचा मित्र कोण, मित्राच्या वेशातील शत्रू कोण आहेत हे। ओवीच्या मनामध्ये काही खोट नाही, परंतु त्या रणदिव्यांच्या मनामध्ये अगदी खोट आहे, खोट। अगदी लहान मुलीला काय कळतं, परंतु मोठी माणसं, ते रणदिवेची माणसं ओवीला काय काय बोलतात, अगदी विश्वासघातकी माणसं आहेत ते, त्यांचा काही नेम नाही, ते काय करू शकतील म्हणून ऋषिकेश लगेच उठून उभा राहतो। तर जानकी म्हणते की काय करू शकतील म्हणजे ऋषिकेश नेमकं काय म्हणायचं तुम्हाला, जरा स्पष्टच बोला। तर ऋषिकेश म्हणतो की हो हो स्पष्टच बोलतो, मी स्पष्ट बोलायला घाबरत सुद्धा नाही जानकी। आणि हे बघ ओवीच्या आजीबद्दल मी नाही बोलत, परंतु सारंग आणि ऐश्वर्याचं काय? अगं जानकी तुला कळत कसं नाही की ओवी शाळेत असताना माझ्याच फोनवर फोन का येतो आणि तो माणूस मला हे का सांगतो की ओवी आणि तिच्या आजी भेटल्यात म्हणून? आणि जानकी ओवी शाळेमध्ये असताना त्या माणसाला कसं कळलं, कुठून कळलं त्याला हे सर्व? मग जानकी तुला नाही वाटत का हा सर्व प्लॅन आहे म्हणून? मला पूर्ण खात्री आहे की अगं जानकी हा प्लॅनच आहे। अगं जानकी मी त्या फोनवर इतके फोन केलेत आणि मला तो फोन लागला सुद्धा नाही, परंतु एकदा मला फक्त कळून दे की तो फोन कुणाचा होता आणि मग मी बघतो की हा प्लॅन कुणाचा आहे म्हणून। कारण कसं आहे की माझ्या फॅमिलीला प्रोटेक्ट करणं ही माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी पार पाडणारच, असे बोलून ऋषिकेश बाहेर निघून जातो। तर जानकी म्हणते की ऋषिकेश, आणि जानकी सुद्धा आता खूप टेन्शन मध्ये येते आणि डोक्याला हात लावते। तर इकडे सुमित्राला आता पूर्णपणे असं घाबरल्यासारखं होतं, खूप टेन्शन येते की नक्की आता काय करू, बाहेर जाण्यासाठी कोणताही पर्याय तिच्याकडे नसतो, तरी सुद्धा आता ती खूप घाबरून म्हणते की नाही नाही मला बाहेर जायचं, म्हणून ती पुन्हा दरवाजा जवळ येते, दरवाजा वाजवते, कोणीतरी दरवाजा उघडा। ओवी अगं जानकी, देवी आई अगं माझी परीक्षा अशी बघू नको, देवीचा धावा करते की अगं आई कुणाला तरी मदतीला पाठव ग तू, म्हणून सुमित्रा आता रडत सुद्धा असते। परंतु शाळा तर इतकी मोठी असते, कुणाच्याही कानापर्यंत आवाज हा पोहोचत नसतो, कारण शाळा तर बंद असते आणि वॉचमन काका ते गेट जवळ असतात, म्हणून सुमित्रा आता खूप अशी रडते। त्यानंतर आता ही ऐश्वर्या घरी येते, तर सारंग आजी चहा घेत असतात। तर सारंग म्हणतो की आजी अगं चहा तर खूप मस्त झाला। आजी म्हणते की हो हो। सुमित्रा आणि अवंतिका सुद्धा समोरच चहा घेत असतात। तर तेवढ्यात तेथे ऐश्वर्या येते। ऐश्वर्या म्हणते की अरे वा वा, नाश्ता करतात का, चहा घेतात का, चला मी सुद्धा तुम्हाला जॉईन करते। तर सारंग म्हणतो की हो हो या या। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या मुद्दा म्हणते की हे काय ओ, अहो आई कुठे, त्या अजून आल्या नाहीत का? तेव्हा आजी म्हणते की अगं त्या तर तुझ्याबरोबरच गेल्या होत्या, सकाळी तुम्ही दोघी एकत्र गेला होतात मॉर्निंग वॉकला, सासू सुना, मग कुठे आहे सुमित्रा? तेव्हा मात्र आता ऐश्वर्या अगदी खोटं बोलते की आम्ही एकत्र गेलो होतो, परंतु आईंना मात्र मध्येच काहीतरी त्यांचं काम आठवलं आणि त्या मला म्हटल्यात की त्यांचं काहीतरी एक काम आहे आणि लगेच त्या असं मला मधून
बोलूनच सोडून निघून गेल्यात। तेव्हा आता सारंग विचारतो की अहो ऐश्वर्या, आई असं कुठे निघून गेली? तेव्हा आता ही खोटारडी ऐश्वर्या म्हणते की मला कुठे माहिती असणार। आणि अहो सारंग, खरं तर आईंना मी विचारायला हवं होतं की त्या कुठे निघाल्यात म्हणून, परंतु अहो दुसऱ्याच्या अशा विषयात मला ढवळाढवळ करण्याची अशी सवय नाही हो। तेव्हा आता अवंतिकाने हे सौमित्र अगदी ऐश्वर्याकडे पाहत असतात, कारण ऐश्वर्या किती काय बोलते ते अवंतिका मुद्दाम ठसका लागल्यासारखं करते ऐश्वर्याचं ते बोलणं ऐकून। तेव्हा सौमित्र हा अवंतिकाला हे करतो, तेव्हा अवंतिका अगदी हसून सौमित्राकडे पाहत असते की त्यांना ऐश्वर्याच्या बोलण्याचं हसू येत असतं। तेव्हा मात्र सारंग, ऐश्वर्या आणि आजी ह्या दोघांकडे पाहत असतात, तर आजी ऐश्वर्याला विचारते की अगं पण आहे तरी कुठे सुमित्रा? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो मी हेच तर तुम्हाला विचारते की कुठे आहे आई, कारण कसं झालं की देवळात जाईपर्यंत आम्ही एकत्र होतो, आम्ही एकत्रच देवळात गेलो, दर्शन घेतलं, प्रदक्षिणा घातल्या आणि थोड्या वेळासाठी मी बाहेर सुद्धा येऊन बसले। मी म्हंटल की आई आत्ता येतील, मग येतील, नंतर येतील। मी बराच वेळ त्यांची वाट पाहिली, परंतु त्या काही लवकर आल्याच नाही। मला तर असं वाटलं होतं की बहुतेक त्यांचं काम झालेलं असावे आणि त्या परस्पर इथे आलेल्या असाव्या। मला असं वाटलं की नक्की त्या घरी गेल्या असतील, म्हणून मी सुद्धा आता घरी आले। आणि नक्की खरंच आई घरी नाही आल्यात का हो, असं मुद्दाम विचारते। तर सौमित्र म्हणतो की आई तुला इथे दिसते का? नाही ना, मग परत परत तोच प्रश्न कशाला विचारतेस तू? तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की एक मिनिट सौमित्र भाऊजी, अहो तुम्हाला या गोष्टीचं गांभीर्य कळतं का? आई घरी आलेले नाही म्हणजे तुम्हाला कुणालाच या गोष्टीचं टेन्शन नाही का? तेव्हा लगेच अवंतिका विचारते की काय ग ऐश्वर्या, अगं कसलं टेन्शन, तू असं का विचारतेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो तुम्ही सर्वजण विसरलात का तो ऋषिकेश माणूस, त्याने घरी येऊन किती मोठा तमाशा घातलात, हे विसरलात का तुम्ही? अरे ते आपल्याला धमकी देऊन गेलेत आणि आईंसमोर कसे नजर रोखून बोलत होते, बापरे मला तर धडकीच भरली होती। अरे बापरे, खरंच अजून सुद्धा ते आठवलं तरी सुद्धा अंगावर माझ्या अगदी शहारा येतो। सारंग तर या ऐश्वर्याच्या बोलण्याला बोलतो, परंतु सौमित्र आणि अवंतिका या ऐश्वर्याच्या बोलण्यावर थोडस सुद्धा कधीही विश्वास ठेवत नाही। सारंग लगेच म्हणतो की हो ऐश्वर्या, अहो तुम्ही अगदी बरोबर बोलता, आई देवळातून निघून गेली म्हणजे ती कुठे गेली असेल? तेव्हा ऐश्वर्या आता म्हणते की हो ओवीकडे गेली असेल, म्हणजे त्या ओवीकडे जातात, ओवीला भेटतात त्या दोघी जणी सुद्धा एकमेकींना, म्हणून मी असं म्हटले त्या ओवीकडेच गेल्या असतील म्हणून। तेव्हा सौमित्र लगेच आईला म्हणजे सुमित्राच्या मोबाईलवर कॉल करतो, तर अवंतिका विचारते की आईंना तुम्ही कॉल केला का? सौमित्र हो म्हणतो। तेव्हा आता लगेच सुमित्राचा मोबाईल सुद्धा अगदी घरातच वाजत असतो। सारंग म्हणतो की अरे हो सांगायचंच विसरलो, आई तर फोन सुद्धा घरातच वेळ ठेवून गेली। तेव्हा ऐश्वर्या सुद्धा म्हणते की अरे हो बरोबर। तेव्हा अवंतिका ही सोमीला म्हणते की अरे सोमी, आई तर फोन तर घरीच विसरल्या, आता आईंशी कॉन्टॅक्ट कसं करायचा? म्हणून आता सर्वांना खूप टेन्शन येतं आणि सर्वांना सुमित्राची काळजी लागते। तेव्हा आता ऐश्वर्याला अगदी मनामध्ये छान वाटत असतं, अगदी आनंद होत असतो। सुमित्रा तिला म्हटलेली असते ना की मी तुझी सासू आहे आणि कायम तुझी सासूच राहील, तेव्हा मात्र आता ऐश्वर्या हे सर्व आठवून मनात म्हणते की सुमित्रा रणदिवे, काय म्हणाला होतात की मी तुझी सासू आहे आणि सासू राहील, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की मी सुद्धा तुमची आजी सासू आहे। ते शेवटचा घटका मोजा आता तेथे अंधारात बसू। त्यानंतर आता संध्याकाळ होते आणि इकडे जानकी आणि ओवीची मस्त अशी पूजा सुरू होते। संध्याकाळचे धूप वगैरे सर्व काही सर्वत्र पसरून अगदी दीपक स्तोत्र म्हणलं जातं आणि दोघी अगदी देवाला नमस्कार करतात। ओवी सुद्धा खूप खुश होऊन आणि जानकी सुद्धा अगदी खुश होऊन घंटा वगैरे वाजवते, धूप सगळीकडे फिरवते, दिवा लावला जातो आणि देवाला नैवेद्य सुद्धा दाखवला जातो। देवासमोर ठेवलेली साखर आता जानकी ओवीला थोडासा प्रसाद देते। तेव्हा मात्र आता दिवे लागण्याच्या वेळीच आता सुमित्रा कायम नेमकं काय म्हणायची हे ओवीला आठवते का असं जानकी विचारत असते। अगं आजी काय म्हणायची, दिवे लागण्याच्या वेळी देवबाप्पा समोर हात जोडून सगळं काही मनातलं सांगितलं ना आपलं मन साफ होतं आणि संध्याकाळचा अंधार मनामध्ये डोकवत नाही। ओवी सुद्धा आता पुढचं अगदी लक्षात ठेवून जानकीला म्हणते आणि तेवढ्यात आता ओवीला आजीची आठवण होते, कारण जानकीने विचारलेलं असतं की काय ग तुला आई येथे भेटायला आलेत का ग? तेव्हा ओवी नाही म्हणलेली असते आणि आपण आईशी खोटं बोललो म्हणून ती लगेच आता कान पकडून देवप्पाला म्हणते की सॉरी देवप्पा आणि सॉरी आई, मी तुझ्याशी अगदी खोटं बोलले। त्यावर आता जानकी विचारते की ओवी खोटं? तेव्हा ओवी म्हणते की हो आई खोटं बोलले, बाबांना बरोबर संशय आला होता, आजी मला भेटायला आली होती कारण मी तिला काल फोन केला होता। तेव्हा ओवी आणि आजी एकमेकींचं फोनवर काय बोलणं झालं हे सर्व काही ओवी आता जानकीला सांगते। त्यावर आता जानकी म्हणते की ओवी अगं तुम्हाला सांगायचं होतं का, तुम्हाला सांगितलं नाही ग? तेव्हा ओवी म्हणते की कसं सांगू आई, आजी आणि मी बोलत असताना बाबा आलेले हे बघितल्यानंतर आजी लगेच पटकन निघून गेली होती आणि नंतर तू सुद्धा आल्यानंतर बाबा इतके चिडले होते, मी तर खूप असे घाबरले होते, काही बोलण्याची अशी हिंमतच होत नव्हती। आता जानकीला सर्व काही ओवीने सांगितल्यानंतर
जानकीला तर आता धक्काच बसतो, तिला टेन्शन येते। तेव्हा जानकी विचारते की काय ग ओवी, बाबांनी तुम्हाला बघितलं होतं का? आणि बाबा असे काय म्हणाले? तर ओवी सांगते की आम्हाला नाही बघितलं, बाबा समोर येण्या अगोदरच आजी तेथून निघून गेली होती आणि सॉरी आई, खरंच माझी चुकलं, सो सॉरी म्हणून ओवी आता कान पकडून जानकीला सॉरी म्हणत असते। आता ओवीचं हे सर्व बोलणे ऐकून जानकी म्हणते की ओवी आता चुकलं तर आहेस ग तुझं। अगं ओवी, तू आजीला भेटायला गेली होती, ही तुझी चूक नाही झाली। अगं ओवी, तुझं हे चुकलं की तू आम्हाला म्हणजे तुझ्या आई बाबांना न सांगता भेटायला गेली होती आणि बाबांशी तू खोटं बोलली, हे तुझी चूक झाली। तेव्हा मात्र आता ओवी ही जानकीच्या मिठीत येते आणि जानकीला सॉरी आई असं म्हणते। जानकी ओवीच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवत मनात विचार करते की म्हणजे आई ओवीला भेटायला शाळेत आल्या होत्या तर, आणि ज्याने कोणी ऋषिकेशला फोन केला होता त्याला मात्र आता ही गोष्ट बरोबर माहिती होती, परंतु तो व्यक्ती नक्की कोण असेल? म्हणजे ऋषिकेश जे काही बोलत होते तर त्याप्रमाणे हा तर कोणाचा प्लॅन तर नव्हता ना? तेव्हा काय रे देवा, अरे काय एका आजीची आणि नातीची तू इतकी परीक्षा बघतोय, म्हणून जानकीला सुद्धा खूप असं वाईट वाटत असतं। त्यानंतर मात्र आता इकडे सुमित्रा पूर्णपणे अंधार झालेलं असतं रूम मध्ये, अगदी घाबरून गेलेली असते। देवीचा धावा करत असते की देवी आई प्लीज अगं माझी मदत कर, कुणाला तरी मला येथून बाहेर काढण्यासाठी पाठव ग, म्हणून ती आता खूप अशी रडत हात जोडून देवीचा धावा करत असते। तेव्हा आता सर्वत्र अंधार झालेला असतो तर सुमित्राच्या लक्षात येतो की अरे देवा काळोख सुद्धा झाला, म्हणून आता सुमित्रा काय करू म्हणून खिडकी जवळ येते, खिडकी उघडते। अरे कोणी आहे का, अरे कोणी आहे का, मी येथे अडकले, कोणी इकडे लक्ष द्या, कोणीतरी माझ्या मदतीला धावून या। टाळ्या वाजवते की अहो दादा दादा, अहो ताई ताई, अरे कोणीतरी माझ्या मदतीला या ना, अरे मी इथे अडकले, कोणीतरी सोडवायला या ना मला। सुमित्राला अगदी अगदी ओरडून ओरडून दम लागलेला असतो, परंतु सुमित्राचा आवाज कोणाच्याही कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत नसतो। शाळेच्या बिल्डिंगच इतक्या मोठ्या असतात तर एका कानाकोपऱ्यात तो आवाज अगदी घुमत असतो। सुमित्राला अगदी ओरडून ओरडून दम भरलेला असतो, रडत रडत अगदी ती जीवाचा आकांताव करून कोणीतरी या ना माझ्या मदतीला, येथून मला बाहेर काढा काढा असं ओरडत असत। तर इकडे मात्र आता पूर्णपणे अंधार झाल्यामुळे सर्वांना खूप अशी भीती वाटायला सुरुवात होते की टेन्शन येते, सुमित्रा कुठे गेली असेल? आजी म्हणते की म्हणजे किती उशीर झाला, सुमित्राचा अजून पत्ता नाही, कुठे असेल सुमित्रा, कुठे तिला शोधायचं? अजून ऐश्वर्या अगं पत्ता नाही सुमित्राचा, म्हणून आजीला सुद्धा खूप टेन्शन येतं। अवंतिका सुद्धा अशी कावरी बावरी होते, परंतु ही नालायक ऐश्वर्या, हिला तर माहिती असतं की सुमित्रा कुठे आहे म्हणून। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणत असते की आजी अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका, तर आजी म्हणते की अगं असं कसं? तेव्हा आता सौमित्र गुलाबदादांना कॉल करतो, मी सर्वत्र आईला बघितलं, आई कुठेही नाही, त्यामुळे गुलाब आणि सगुणा तुम्ही दोघंही एक काम करा, तुम्ही सुद्धा बघायला सुरुवात करा, काही अपडेट्स तुम्हाला कळले असेल तर प्लीज आम्हाला फोन करून सांग। तेव्हा आजी अवंतिका धावतच सौमित्र जवळ येतात। आजी म्हणते की सौमित्र अरे काय रे, काही पत्ता लागला का? सुमित्रा सापडली नाही रे। तेव्हा ऐश्वर्या फक्त अगदी भामट्यासारखं यांच्याकडे पाहत असते। आजीचा जीव अगदी कासावीस होतो की सुमित्राने सकाळपासून काही खाल्लं तरी आहे का रे? तेव्हा सौमित्र म्हणतो की आजी अगं तू काही काळजी करू नको, आई सापडेल। तेव्हा आता सौमित्र इकडे तिकडे पाहत असतो आणि हा सारंग कुठे राहिला असे विचारतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो आई त्या दररोज देवळात जात असतात, म्हणून त्या देवळात गेले की काय तेथे आहे की काय कुठे हे पाहण्यासाठी तिकडे गेले, येतीलच ते। आणि तेवढ्यात सारंग धावतच येतो, तर ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो काय झालं, आई शोधल्यात का, आई कुठे आहेत, आई सापडल्या नाहीत का? तेव्हा सारंग घाबरतच असतो। सारंग सुद्धा म्हणतो की नाही हो, त्यात आई तिकडे सुद्धा नाही, देवळात सुद्धा आई नाही, मी दोनदा बघितलं। आणि सौमित्रला म्हणतो की दादा तुला तरी काही कळलं का? तर सौमित्र म्हणतो की नाही, मी मार्केट सगळं काही पाराखाली, शेतीचा सर्व काही रस्ता सर्वत्र शोधले, परंतु आई मला कुठेही नाही दिसली, आईचा काही तपास नाही लागत। तेव्हा मात्र आता अवंतिका म्हणते की मग आईंना आता कुठे शोधायचं? तेव्हा आता ऐश्वर्या अवंतिकाकडे पाहत असते आणि तिला माहिती असतं की आता सुमित्रा कुठे आहे ना आपण कुठे तिला कोंडून ठेवलं ते, परंतु किती नाटकं करत असते। त्यानंतर मात्र आता इकडे सुमित्राचा जीव अगदी कासावीस होतो, नक्की या रूम मधून बाहेर कसं पडू असं तिला आता अगदी झालेलं असतं। ह्या खिडकीतून पाहते, त्या खिडकीतून पाहते, म्हणून अगदी जीवाचा सैरवैर करत असते। तेव्हा सुमित्रा आता पुन्हा दुसऱ्या खिडकीजवळ येते आणि खिडकी उघडते, पुन्हा अगदी खाली रोड असतो आणि कोणी अहो ताई दादा कोणीतरी इकडे लक्ष द्यावं, अहो मी इथे अडकले, अहो कोणीतरी मला इथून सोडवा, म्हणून आता खूप अशी रडत रडत ती आवाज देत असते, मी अडकले इथे, मला कोणीतरी वाचवा प्लीज, माझ्या मदतीला धावून या, ओ
दादा ताई प्लीज कोणीतरी धावून या म्हणून आता ती अगदी टाळ्या सुद्धा वाजवत असते, आवाज जाईल खाली. परंतु आता मात्र इतकी घाबरून गेलेली असते, ओरडू ओरडू घसा कोरडा पडलेला असतो. तेव्हा सुमित्राचा आवाज सुद्धा आता निघायला तयार नसतो. तिला मध्येच आता जोराचा खोकला ठसका सुद्धा लागतो. तेव्हा तिला समोर एक पाण्याची बॉटल सापडते, परंतु त्यात पाणी नसतं. परंतु घाईने ती आता ती बॉटलचं झाकण काढते आणि पाणी प्यायला जाते तर एकही थेंब त्यात पाण्याचा नसतो. एकतर खूप अशी तहान लागलेली असते, ओरडून ओरडून घसा कोरडा पडलेला असतो. तेव्हा आता ऐश्वर्या इकडे सर्वांना म्हणते की आई नक्की जानकीच्या घरात असते. म्हणजे हो तुम्ही त्यांच्या घरात जाऊन चेक केला का काय सौमित्र भाऊजी? तेव्हा आता अगदी सौमित्र रागाने तिला विचारतो की नक्की तुला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मला काही म्हणायचं नाही, परंतु तुमचे लाडके ऋषिकेश दादा हे आपल्या घरात येऊन बरंच काही बोलून गेले. त्यांनी तर आपल्याला धमकी सुद्धा दिली होती. आणि सारंगला मुद्दा म्हणते की सारंग मला तर असं वाटतं की त्यांनीच तर आपल्या आईला डांबून ठेवलं नसेल का? अवंतिकाला मात्र आता खूप राग येतो. अवंतिका लगेच तिच्यावर उपसते, अगं बाई जरा तोंड गप्प ठेव, अगं चांगलं जर बोलता येत नसेल असं घाणेरडे बोलण्याऐवजी गप्पच बसत जा, काही बोलू नकोस. आणि हे बघ अगं मुळातच ऋषिकेश दादावर संशय घेण्याचा काही प्रश्न येतच नाही, ते स्वतःच्या आईला का त्रास देतील. तेव्हा मात्र आता आजी ही अवंतिकावर भडकते की तू जरा गप्प बस, तुझ्या अगोदर पासून ऐश्वर्या या घरात आहे, तू इतकं खात्रीने कसं त्या ऋषिकेश बद्दल बोलू शकते? ती बरोबर सगळ्या माणसाला ओळखते, हे अगदी खरं आहे, त्यामुळे तू जरा गप्पच बस. आणि आजी सुद्धा ऐश्वर्याच्या तालावर हो करणारी अगदी सारंगला सुद्धा तेच म्हणते की हो सारंग, मला असं वाटतं की नक्की ऋषिकेशने काहीतरी सुमित्राला केलेले असावे, कारण त्याचा सुमित्रावर पहिल्यापासून राग होता. तेव्हा अवंतिका आणि सौमित्र या दोघांनाही या आजीच्या सुद्धा बोलण्याचा खूप असा राग येतो. सारंग तर अगदी नंदीबाईला सारखा पटकन विश्वास ठेवत असतो केवळ आजी आणि ऐश्वर्यावर. तो लगेच आजीला म्हणतो की हो आजी, तू जे काही बोलते ना ते अगदी बरोबर आहे, पण जर आज त्याने असं काही केलं असेल ना त्याला मी नाही सोडणार, आणि जर कोणी आज त्या ऋषिकेशला वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्याची सुद्धा मी काही आज गय करणार नाही, असे बोट दाखवतो सौमित्राकडे बघत बोलत असतो. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे सारंग तू काय बोलतोस? अरे हे सर्व आपण नंतर बघूयात, परंतु अगोदर आईला शोध. हे काय नवीनच काढलं तू? आणि दादा असलं काही करणार नाही हे तुला सुद्धा चांगलं माहिती आहे. ऐश्वर्या तर अगदी आनंद होतच जे काही चाललं ते बघून. तेव्हा मात्र आता सारंग तर खूप असा पेटून उठतो. तो म्हणतो की नाही त्या माणसावर माझा थोडासा सुद्धा विश्वास नाही राहिलेला, तुम्हाला जर त्याच्यावर विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकतात, परंतु मी नाही. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की हो सारंग, अहो खरंच ते विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीच, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवूच नका. तुम्ही त्यांच्या घरी जा आणि चेक करा म्हणून अगोदरच आगीमध्ये तेल ओतण्याचा आणखीन प्रयत्न करते. आणि परत ती सारंगला म्हणते की नाही सारंग, अहो तुम्ही तिकडे एकटे नका जाऊ. सारंग विचारतो की का? ऐश्वर्या मुद्दाम सारंगला घाबरून देते की तुम्ही जर एकटे गेलात आणि मागच्या वेळी सारखं त्या ऋषिकेशने तुमच्यावर जर हात उचलला, त्यामुळे नाही ती रिस्क घ्यायची नाही सारंग. थांबा, मी माझ्या डॅडाला फोन करते आणि त्यांना काही माणसं पाठवून देण्यासाठी सांगते. तेव्हा सारंग म्हणतो की हो करा ऐश्वर्या, फोन करा आणि लगेच माणसं बोलावून घ्या. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या फोन घेते तर सौमित्राला राग येतो. सौमित्र म्हणतो की बस कर ऐश्वर्या तुझे हे नाटक, जराही ठिणगी दिसली की लगेच हवा घालून आग ही लावायला जाते. तेव्हा आता सारंग लगेच ऐश्वर्याची बाजू घेऊन सौमित्राला म्हणतो की दादा हे बघ, आग त्या नाही तर आग तो ऋषिकेश लावतो आणि तेल पाणी सुद्धा तेच घालतात, हे तुला कळले ना? अरे आपल्याला धमकी कोणी दिली होती हे तुम्ही विसरलात का? त्यामुळे ऐश्वर्या तुम्ही यांचं काही ऐकत बसू नका, चला बरं आपण निघूयात. ऐश्वर्या लगेच आजीला म्हणते की हो आजी आम्ही येतो, म्हणून सारंगला आता लगेच चला म्हणून आता घेऊन जात असते, कारण तिला आणखीन आता वाढून ठेवायचं असतं. तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग निघून जातात. त्यानंतर मात्र आता आजी ही लगेच देवाला नमस्कार करते. देवा मी तुझ्यासमोर दिवा लावते, परंतु माझ्या सुमित्राला सुखरूप ठेव रे बाबा. त्यानंतर मात्र आता इकडे सारंग आणि ऐश्वर्या यायला निघतात. तर इकडे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की जानकी अगं तो नंबर कुणाचा होता हे खूप शोधण्याचा मी प्रयत्न केला, परंतु खरंच आतापर्यंत मला अजून काही कळलेलं नाही. तेव्हा तो माणूस काय म्हटला होता हे ऋषिकेशला आठवतं. ऋषिकेश लगेच जानकीला सांगतो की तो माणूस मला असं म्हटला होता की मी एक शेतकरी आहे, परंतु मला नाही वाटत की तो शेतकरी असेल, म्हणून नक्कीच तो काहीतरी खोटं बोलत होता. मगासपासून मी त्या नंबरवर फोन करतोय, परंतु तो फोन सुद्धा स्विच ऑफ आहे. त्यामुळे जानकी मी तुला 100% खात्री सांगतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे, हा नक्की कुणाचा तरी प्लॅन असेल म्हणून. आणि तेवढ्यात आता दरवाजा जोरजोराने वाजवायला सुरुवात होते. तेव्हा मात्र आता जानकी, ऋषिकेश आणि ओवी यांना धक्का बसतो की नक्की दरवाजा कोण असं वाजवत असेल, या वेळेला कोण आलं असेल. जानकी घाईने दरवाजा जवळ जाते आणि असं दार कोण वाजवते? हो आले थांबा असे बोलून जानकी दरवाजा
उघडते तोच आता सारंग, ऐश्वर्या आणि त्यांच्यासोबत त्यांचे ते गुंड आलेले असतात। सारंग आता आई आई इकडे तिकडे बघत आवाज देते, तेव्हा आता आई म्हटल्यानंतर जानकीला धक्का बसतो। तर हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये आता सारंगने सांगितल्यानंतर जानकी ऋषिकेशला विचारते की अहो सारंग भाऊजी म्हणतात हे खरं आहे का? म्हणजे आई सकाळपासून बेपत्ता आहे, कुठे गायब असतील, त्या कशा असतील, काय असतील? तेव्हा जानकीला आता आईची तर खरंच खूप काळजी लागते, परंतु ऐश्वर्या मनात म्हणते की हो हो तुमची आई तर तिकडे रूम मध्ये आहे, अगदी पॅक बंद। आयुष्याचा धडा मी त्यांना शिकवला म्हणून जानकी आता घाईने त्यांना शोधायला निघते। तर सुमित्राचा इकडे पूर्णपणे अगदी ओढून ओढून जीव असा आकांतव झालेला असतो, जीवाचा कासवीस होतो आणि ती आता दम लागून खाली अगदी तेथे बसलेली असते। मी आईंना शोधून आणणार म्हणजे आणणारच, त्याशिवाय मी परत नाही येणार म्हणून जानकी आता अगदी गेट बंद असतं तरी सुद्धा गेटवरून उडी खाते आणि आई असे धावा करत ती आता त्या स्कूलमध्ये सुद्धा येते। तेव्हा आता जानकी सगळ्या काही रूम चेक करते परंतु सगळ्याच रूमला कुलूप असतं। तर आई मात्र आता आई आई असा धावा करते, आवाज देते, परंतु सुमित्रा आता अगदी बेशुद्ध पडलेली असते। तर लगेच ती देवाला जानकी हात जोडते की देवा असा काहीतरी चमत्कार कर, माझ्या आईंची आणि माझी भेट घडून दे। आणि तेवढ्यात मात्र आता देवासमोरील फूल जानकीच्या हातात पडते। तेव्हा आता जानकी गेट चढून तेथून जायला निघते, आई येथे नाही म्हणून खूप रडत असते आणि तेवढ्यात सुमित्रा जानकीला आवाज देते की जानकी। तेव्हा आता जानकीला समजतं की आई येथे आहे म्हणून आता मात्र देवकृपेने एक चमत्कार होत जानकी आणि आईंची भेट झालेली असते आणि आता सर्व सत्याचा उलगडा होतो की आईंना नक्की येथे कोणी लॉक केलं असेल। तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।